तुम्ही म्हणजे राज ठाकरेच्याही मोर्चाला जाल आणि 7 तारखेचा जो समविचारी साहित्यिकांचा मोर्चा त्या मोर्चाला जाल, असं आहे का? असे वेगवेगळे मोर्चे कोणतेही निघणार नाही. गत काही दिवसांपासून सरकार ऐकत नाही किंवा सरकार खोटं बोलते आणि दिलेला शब्द पाळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर रस्त्यावर उतरण्याच्या अनुषंगानं एक जनभावना होती आणि त्या जनभावनेच्या अनुषंगाने याचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्या जनभावनेच्या दिशेने हे टाकलेलं पुढचं पाऊल आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही विरोधाभास आणि माझं तुझं किंवा पक्षीय काही रंग याच्यामध्ये देण्याची कुठली आवश्यकता नाही आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पवनराव लोणीकरांनी जे विधान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भाने, त्या विधानाकडे कसं बघताय? त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांकडे जे काही आहे ते पंतप्रधान मोदींनी दिलेलं आहे. भाजप ही कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि यांना या देशामध्ये आम्हीच मोठे आहोत याचा टेंबा कसा मिळवायचा आहे याचंच ते अत्यंत विकृत आणि ताजं एक उदाहरण आहे. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन, वन लँग्वेज एवढंच नाही तर वन लिडरशिप हा हट्ट असणारे लोक आता आम्हीच सर्व आहोत आणि ओनली वन आम्हीच म्हणजे जे काही आहोत ते आम्हीच आहोत हा दर्शवण्याचा त्यांनी अत्यंत घृणास्पद एक प्रयत्न काल त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे. जनतेच्या टॅक्समधून पैसे हे शासनाच्या कोषागारात तिजोरीत जमा होतात आणि तिथून विविध योजनांकरता ते खर्च होत असतात. लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कार्यरत राहतं आणि परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर प्रक्रियेतून प्रशासन कार्यरत राहतं. टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल या अनुषंगाने देश चालत असतो आणि तो चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. त्यामुळे मतदार हा त्याचा हक्क बजावल्यानंतर कुठली तरी लोकप्रतिनिधी आणि सरकार अस्तित्वात येत असतं. मात्र यांचा हा भ्रम झालाय की आम्हीच सर्व काही चालवतोय आणि या भ्रमातून त्यांनी चक्क देशाच्या पोशिंद्याला जी शिवीगाळ केली आहे आणि जो खालच्या पातळीवर जे बोललेले आहेत हे विकृतीचा कळस आहे. त्या लोणीकरांनी किती लोणी जमा केलं, त्या लोण्याचं किती तूप खाल्लं हे सर्वांना माहिती आहे. मात्र आता त्यांची मुजोरी जी आहे ही मुजोरी आता सहनशीलतेच्या पलीकडे झालेली आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यांनी माफी नाही तर त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. नाही तर आम्ही या लोणीकरांना पळता पळता भुईथोडी केल्याशिवाय राहणार नाही. तर पोशिंद्याला जर आम्ही तुम्ही त्यांचा बाप काढत असाल आणि तुम्ही त्यांचा पण बाप काढणार आहे. तुमचा बाप कोण आहे? मायबाप जर सगळ्यांची बाप असते, आपली संस्कृती आपला बाप आहे आणि आपल्या संस्कृतीचे वारसदार असताना ती विसरून आता तुम्ही जर लोकांचे बाप काढायला निघाले असला तर हे अत्यंत संतापजनक आहे. सोबतच शक्तीपीठ महामार्गाच्या ज्या टप्प्याला मंजुरी मिळालेली आहे त्याच्यावरती बराचसा खर्च होतोय, तो पेलवत नाही अशाच्या बातम्या येतात. अजित पवारांनी सुद्धा तसं स्पष्ट केलं. शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचे त्यांचे जे आका आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे. काही आवडते उद्योगपती यंदा खनिज वाहतूक करण्याकरता आपल्या देशातून कच्चा माल बाहेर विदेशात पाठवण्याकरता आणि पक्का माल देशात घेऊन येण्याकरता थेट समुद्रापासून, बंदरापासून, गोव्यापासून तर मध्य भारतापर्यंत हा कॉरिडॉर जो आहे हा बांधून मिळावा ही मोदींच्या लाडक्या उद्योगपतींची मागणी ही देवेंद्र फडणवीस नाक मुठीत घेऊन आणि खिशात पैसे नसताना पूर्ण करण्याकरता हे निघालेले आहेत. ते महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत, ते देश विकायला निघालेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा पूर्ण करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. ठेकेदारांचे देयक अदा करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. आणि आता हे 20,000 कोटी रुपयांचा आज रोजीचा खर्च त्याचीही तरतूद करतात. पुढे हा टप्प्याटप्प्याने हा 20,000वरून हा 1,50,000 कोटींपर्यंत हा प्रकल्प त्यांना न्यायचा आहे. त्याच्यातून पण मर्यादा यांना खायचा आहे. त्यामुळे एकंदरीत हे सर्व जे चाललेलं जे कांड आहे हे तीव्र स्वरूपाच्या यावर आक्षेपाचं तर आहेच आहे. मात्र हे सरकार जनतेसाठी नाही, हे सरकार शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, बेरोजगारांसाठी नव्हे तर हे सरकार केवळ काही मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार चालत आहे. त्या उद्योगपतींनी याची सूचना मांडली, याचा डीपीआर दिला आणि याचा पीपीआर जो आहे हा आता तयार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रात करत आहे. त्यामुळे आर्थिक स्वरूपाचं परवडत नसताना आता हे कर्ज घेतील, पुन्हा काही त्यांचे लाडक्या ठेकेदार योजनेमध्ये ते ठेके देतील.
त्याच्यातून पैसे काढतील, ते पैसे पुन्हा राजकारणात खर्च करतील, त्यातून आमदार खासदार फोडतील. त्यामुळे हे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे चक्र चालवत असताना हा मध्य भारतातून समुद्रापर्यंत बंदरापर्यंत रेड कार्पेट हा या उद्योगपतींसाठी टाकला जात आहे. आणि हा आर्थिक निकषात न बसताना उचललेलं हे पाऊल म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा ही सुरुवात आहे. सर, वाळवंट बंदराच्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेले जे भूमिपुत्र आहेत त्यांनी आत्मदहन आंदोलन जे ते सुरू केलेलं, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या ठिकाणी जे ते एकंदरीत उद्घाटन भूमिपूजन झालं होतं आणि त्याच्यानंतर आता भूमिपुत्र पुन्हा आक्रमक होताना पाहिलं. नरेंद्र मोदी ज्याही ठिकाणी जातात तर एक तर ते एकटेच झेंडा खांद्यावर घेऊन फिरतात किंवा एकटेच उद्घाटन करतात आणि ते जे जे काही भाषणं करतात ते सगळे त्यांचे जे भाषणं आहेत हे फोल ठरलेले आहेत. ते ज्या ठिकाणी जाऊन ज्या उद्योगाची कुदळ मारतात त्या ठिकाणच्या भूमिपुत्राचं वाटोळं ते करून सोडतात असा एक इतिहास आहे. आणि त्या इतिहासाच्या अनुषंगानं त्यांना त्या स्थानिक भूमिपुत्रांशी काही देणं घेणं नाही, आपल्या देशातल्या नागरिकांशी काही देणं घेणं नाही, केवळ उद्योगपतीचं चांग भलं करावं या अनुषंगानं नरेंद्र मोदींची नियत आणि नीति है. सर, हिंदी में तो जानना चाहेंगे कि दो अलग अलग मोर्चे निकल रहे हैं हिंदी सक्ति के विरोध में, और राज ठाकरे ने सर्वदलीय अपील की है कि सभी लोग कोई भी झंडा न लेके इस मराठी के मुद्दे को लेकर एक साथ आए. सभी दलों ने, सभी नागरिकों ने इकट्ठा होकर इस फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए. कांग्रेस ने सबसे पहले ली हुई भूमिका है. आज इसी भूमिका को कोई यदि दोहराता है तो वो अच्छी बात है. और ऐसे कोई 10 मोर्चे, 2 मोर्चे, 4 मोर्चे निकलकर कोई कंफ्यूजन नहीं है. हो सकता है कि मोर्चे 2 से ज्यादा भी निकलेंगे, मगर सबकी दिशा एक ही है और सबकी मांग एक ही है कि जो तीसरी भाषा लाकर जो मराठी बर्बाद करने का और मराठी सभ्यता बर्बाद करने का जो प्रयास चल रहा है उसके हम खिलाफ है. यही ये सारा आक्रोश दर्शाता है. क्या आप इस सर्वदलीय मोर्चे में सहभागी होंगे पार्टी की तरफ से? कांग्रेस पार्टी ने इससे पहले ही सबने साथ आके इस गलत फैसले के खिलाफ में संघर्ष करना चाहिए. यह हमारी भूमिका थी, है और रहेंगी. कल भी कुछ लोगों ने आकर कुछ कार्यक्रमों को, कुछ आंदोलनों को कांग्रेस ने निमंत्रित किया. हम उनका भी निमंत्रण स्वीकारा है. इतना ही नहीं तो हमारी भी वही भूमिका है. सर, इसके अलावा शक्तिपीठ महामार्ग को लेकर अजीत पवार का नियोजन विभाग कह रहा है कि MSRDC का ऑडिट होना चाहिए क्योंकि कितनी बोरोइंग कर सकते हैं उसकी कैपेसिटी पर सवाल खड़े हो रहे हैं. शायद वो लाडला ठेकेदार उनके पास जाए, इसके लिए भी वो प्रयास हो सकता है. मगर चाहे उसके पीछे उनकी मंशा कोई भी रहे, महाराष्ट्र सरकार की माली हालत ठीक नहीं है. और ये माली हालत पर जो शक्तिपीठ का जो रास्ता वो बनाने की कोशिश कर रहे हैं वो फिजिबल नहीं है. मगर देवेंद्र फडणवीस जो है वो उनके आका, दिल्ली के जो आका है उनके इशारे पे चलते रहते हैं. और दिल्ली के आका के जो लाडले कुछ चुनिंदा उद्योगपति है उनको सुविधा प्रदान करने के लिए शक्तिपीठ महामार्ग बन रहा है. इसलिए देवेंद्र फडणवीस जी की भी ये मजबूरी है और उनकी मजबूरी महाराष्ट्र को बर्बाद करेगी. आपको नहीं लगता कि इस तरह से MSRDC की जांच की मांग करके वो एकनाथ शिंदे को घेरने की कोशिश कर रहे हैं? ये सरकार की आपसी रंजिश है. रंजिश इसमें बहुत है, गिले शिकवे भी बहुत है क्योंकि एक गैंग ऑफ ट्रिपल इंजन सरकार है और सत्ता के लिए इकट्ठे आए हैं. इसलिए ये रंजिशें जो है ये बदकिस्मती से रोज देखने का एक बुरा अवसर महाराष्ट्र की जनता के सामने आ चुका है. अशोक दिन, कल बॉम्बे हाईकोर्ट ने एक जो है पिटीशन जो है रिजेक्ट कर दी, जो कांग्रेस की तरफ से भी बार बार कहा जा रहा था. देवेंद्र फडणवीस ने कहा कि राहुल गांधी और उनके छेड़े चपाटे को दूर रहने दो. फर्जी वोटिंग को लेकर बात की, किस तरह से देखते हैं? नहीं, पिटीशन तो कांग्रेस ने बहुत सारे इलेक्शन पिटीशन डाले हैं और तमाम इलेक्शन पिटीशन में राहुल जी ने जो बात कही उसी को हमने वहाँ उस हमारे पिटीशन में उसकी दरखास्त लगाई है. इसलिए हमारे सभी जो पिटीशन है वो अभी चर्चा में वो टेबल पर जब आएंगे तब यथावकाश उस पर फैसला होगा.